पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट विश्वातील आणि निश्चित गेले कित्येक वर्ष आपण ज्यांना सुप्रीमो चषकाचा आवाज स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीचा आवाज म्हणून ओळखलेला आहे आमचे आदरणीय गुरुवर्य बालसुब्रह्मण्य अय्यर सर यांच्या निश्चितच मुखातून मधुर वाणीतून या पुढील सामन्याचं धावतं समालोचन ऐकूया. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये मी आमंत्रित करतोय बालसुब्रह्मण्य अय्यर सर. वेलकम. थँक्यू राजेश. एक गोष्ट सगळ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, काल तुम्ही हरीश पंड्या आणि राजेश कोळी यांना ऐकलात, आज तुम्ही मला ऐकताय राजेश कोळी बरोबर. उद्या अजून एक बोरलीचा समालोचक आम्ही ॲड करतोय, आशिष उपाध्याय. त्यामुळे बोरलीचे 90% कॉमेंटेटर्स राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट कव्हर करतात. थँक्स टू अजिंक्य सानप अँड माय डिअर फ्रेंड, वन ऑफ द ग्रेट प्लेयर, लिजन आयकॉन भरत वाघेला. तर आघाडीला आले ते इस्तियाक आणि राहुल. पालघर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पंकज पाटील यांनी आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षण घेतलं आहे. मागच्या वेळेला ते बॅटिंगला आले होते, त्यांनी 82 केले होते, 83चं टार्गेट दिलं होतं, 33 धावांनी सामना जिंकला. ग्रेट हायलाईट होतं ते, नो डाऊट. रोहित नार्वेकर त्याचा होम ग्राउंड आहे आणि याच मैदानावर 420च्या रेटनी त्यांनी 4 षटकार आणि 2 चौकारच्या माध्यमातून 42 धावा कुठल्या. आणि करण मोरेनीसुद्धा आमचे मनं जिंकले. क्रिकेटमधलं तंत्र मंत्र दाखवलं. सामना सुरू होतोय, पंचांचा इशारा आला आहे. ऑल द बेस्ट टू ऑल द बेस्ट टू बोथ द टीम. पहिला चेंडू राहुल बॅकफुटला थांबून ऑफ साईडला दिशा देत आहेत. त्या ठिकाणी कव्हर पॉईंटला चेंडू सीमारेषेकडे चालला फार वेगाने आणि चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये त्या ठिकाणी आउटफील्ड थोडं स्लो असल्यामुळे त्या ठिकाणी थांबतोय. मला एक उल्लेख केला अजिंक्य सानपनी, तो जो विभाग आहे, थर्डमॅन असेल, बॅकवर्ड पॉईंट असेल, गल्ली असेल, त्या ठिकाणी एक मोठा खड्डा होता. म्हणजे काही महिन्यापूर्वी तर इथे मैदानाची परिस्थिती बघितलं खूप गंभीर होती. मात्र खूप कष्ट घ्यावे लागले अजिंक्य सानप, राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना. मल्टी स्पेस डेव्हलपर्सचे सन्माननीय गणेश पटेलजी यांचं आगमन होते. त्यांचा मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2025मध्ये जवळचे मित्र आहेत अजिंक्य सानपचे. या सगळ्यांची साथ आहे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आणि त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतोय, कारण सगळ्यांची साथ लागते एक मोठी स्पर्धा यशस्वी करायची म्हटल्यावर. सीझन 9 आहे, लक्षात घ्या. 8 वर्ष या ठिकाणी अजिंक्य सानपने ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली आहे आणि हे 9वं वर्ष आहे. उत्तरार्धसुद्धा ही स्पर्धा दर्जेदार म्हणून वेस्टर्न सबब्समधली एक मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाईल. अक्रॉस द लाईन अँगल करत असताना गोलंदाज कॅप्टन आहेत स्वतः पालघरचे पंकज पाटील. पालघर प्लेड लाईक पालघर, कारण पालघरने 2दा सुप्रीमो उचलल्या, विसरू नका. एकदा मनोज विचारे, बंटी आणि एका बाजूला एकदा राकेश प्रभू आणि त्यांचे सहकारी. त्यामुळे पालघर, मी जसं उल्लेख केला, इट इज अ स्पोर्ट्स डिस्ट्रिक्ट. त्याला आता सन्मानसुद्धा मिळतो आहे येणाऱ्या वर्षामध्ये. महत्त्वाची गोष्ट आहे. द विकेट पुढचा चेंडू घेऊन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला खेळलेत, थोडंसं लेट खेळलेत. आपण बघतोय आत्ता फिल्डरच्या लक्षात आलं, आत्ता त्यांनी वेग वाढवला आहे चेंडू थांबवण्यासाठी. मात्र बघायचा तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला का आतला. इट इज अ बाउंड्री. 4 धावा या ठिकाणी येत असतात. तुम्ही या ठिकाणी बघताय ते ताई पॅकर्स पालघर यांच्यामध्ये आज सामना चालू आहे. क्वार्टर फायनलचा जो संघ विजयी होईल तो सेमीफायनल SF प्रवेश करेल. ऑलरेडी काल 2 संघ पूल ए मधून सेमीफायनलला गेलेले आहेत आणि आज दुसरा दिवस आहे आणि उद्या तिसरा दिवस आहे जेव्हा सेमीफायनल फायनल तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करू शकाल. हो, यावेळेला बघायचा झेल आहे का या ठिकाणी, आणि त्यामुळे फलंदाज या ठिकाणी. पंकजची खासियत आहे, पंकज जास्त असं रूम देत नाही आहे आणि चौकार मारल्यानंतर कुठलाही गोलंदाज या ठिकाणी डिवतला जातो. पंकजनी कमबॅक करत असताना ते विकेट त्या ठिकाणी काढले आणि फलंदाज मैदानावरती बाद होतो.
उपस्थित राहायचे आणि सोनू सरदारची मला आठवण झाली, त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांनी ती स्पर्धा राजन तांडेल जे नगरसेवक होते त्यांच्या माध्यमातून ती टुर्नामेंट कव्हर केली होती भरपूर वर्ष. ओ द विकेट अँगल. पंकजची खासियत ये है ही चेंज द लाईन, ही चेंज द लेंथ ऑल्सो. आणि थोडंसं उंच खेळाडू असल्यामुळे टेक ऑफ देतात, चेंडू जास्त वरती येतो, अटेम्प्ट करणं थोडंसं कठीण जातं भरपूर वेळा. ही पंकजची इकॉनॉमिकल गोलंदाजी केली मागच्या वेळेस सुद्धा ॲज अ कॅप्टन. अवंतरचा इशारा पंचामार्फत या ठिकाणी आपण बघतोय. पंच म्हणून कामगिरी बघतायत महेश मकवान आणि अमित गोलतकर, वन ऑफ द राज कपूर मेमोरियल ट्रॉफीचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज. अंपायरिंगच्या भूमिकामध्ये राहुल लेव्हनला रिप्रेझेंट केलं परेडला. चंद्रकांत शिंदे यांच्या संघासाठी अमित त्या ठिकाणी उभा आहे. विवेक कदमच्या संघासाठी भरपूर वर्ष त्यांनी रिप्रेझेंट केलं ॲज अ ओपनर म्हणून. हे दोन लिजन प्लेयर्स. आज लिजन प्लेयर्स ॲज अ अंपायर्स म्हणून जेव्हा बघतो तर जास्त आनंद मिळतो. दे आर इन टच विथ द क्रिकेट आणि त्यांच्याकडे तो जो अनुभव आहे तो अनुभव पंचांच्या भूमिकेच्या माध्यमातून ते पार पाडतायत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. टेनिस विश्वासाठी त्यांनी खूप दिलं आहे आणि ते अजून द्यायचा प्रयत्न करतात जेणेकरून टेनिस विश्व अजून जास्त प्रगती करू शकेल. फक्त डिसिप्लिन ठेवा. सगळ्या खेळाडूंना नम्र विनंती आहे, खूप शिस्तीमध्ये राहा, अजून टेनिस विश्व पुढे जाईल. बॅकफुटला थांबवून चेंडूला ब्युटिफुल शॉट. एक्स्ट्रा कव्हरला राहुल याच्या बॅटमधून येत असताना या ठिकाणी जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगण असं म्हटलं जातं. एलिपॅड पेट नेम आहे असं. फार खूप आठवणी आहेत 40 वर्षातील. बॅकफुटला थांबून बॉटम हँडचा वापर केला, चेंडूला फक्त प्लेस केलं शॉर्ट मिड डॉनला. आणि राहुल आक्रमणी करू शकतात, संयमी दाखवू शकतात, चेकी सिंगलसुद्धा पूर्ण करू शकतात. त्या ठिकाणी वेगाने स्वतः गोलंदाज पंकज एक उंच उडी मारून चेंडूला थांबवायचा प्रयत्न केला तर षटक संपलं. पहिलं धावसंख्या झाली आपण बघतोय 14 धावा. मागच्या सामन्यात त्यांनी 5च धावा दिल्या, तर या सामन्यात 14 धावा गेल्या पहिल्या षटकामध्ये. आणि त्यामुळे दोन्ही पंचसुद्धा डिस्कस करतायत, टीमसुद्धा डिस्कस करते, कारण पहिल्या षटकात 14 धावा गेल्या. कारण दोन्ही संघ एकमेकांचे स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट्स ओळखतायत. कारण एका बाजूला आपण बघतोय मैदानामध्ये बांडूप स्ट्रायकर्स ते जिंकून पुढे आले, दुसऱ्या बाजूला पालघर आले, पालघरनी 82 धावा, बांडूप स्ट्रायकर्स आपण बघतोय 45. तो एक फरक त्यांच्या लक्षात आहे आणि त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच इश्तियाक जरी बाद झाला असला तरी राहुलनी सगळे सूत्र हातात घेत असताना पहिल्या ओव्हरमध्ये या ठिकाणी धावा केले. ते आपण बघतोय मैदानावरती त्या 14 धावा. 14 फॉर द लॉस ऑफ 1. स्टील 5 ओव्हर्स लेफ्ट. 2 पॉवर प्ले आहेत. एक पॉवर प्ले आता संपला आहे. पॉवर प्लेमध्ये पहिल्या बघा लगेचच दुसरा पॉवर प्ले बॅट्समॅननी मागून घेतला आहे. इट इज अ डिमांड फ्रॉम द बॅट्समॅन. गोलंदाज आले परेश आरेकर. मागच्या सामन्यात काय गोलंदाजी केली या मुलांनी, अप्रतिम गोलंदाजी परेश मार्फत. लाईन अँड लेंथ आम्ही वॉच करत होतो, आम्ही तेच बघतोय. आम्ही रिक्वेस्ट केली राजेश मी थोडं या बाजूला बसतो जेणेकरून मला पिच नीट बघता येईल आणि बॉल या ठिकाणी जे टाकतायत कुठल्या पद्धतीने टाकतायत त्याच्यावर मला रीड करता येईल आणि त्याच्यावरून गोलंदाजाचा जो दर्जा आहे त्याचा जो स्टँडर्ड आहे त्याचं वर्णन करता येतो. आरेकर 14 फॉर द लॉस ऑफ 1. याच्या नंतरचा सामना फर्स्ट राऊंडकडे पुन्हा एकदा येऊ आपण. रायझिंग सन्स आणि राजमुद्रा विक्रोलियन्स यांच्यामध्ये. बॅकफुटला थांबून चेंडू खेळण्याचा प्रयत्न कदाचित धावत होणार नाही. सुरक्षित पुणे पोहोचत आहेत. विक्रोळी म्हटले की लगेच करुणाकरण कोठीन डोळ्यापुढे उभे राहतात, अमोल म्हात्रे डोळ्यापुढे उभे राहतात. सम ऑफ द व्हेरी गुड. याच्या व्यतिरिक्त संतोष नाणेकर ज्यांनी पहिलं यूट्यूब चॅनल आणलं tenniscricket.in माध्यमातून, इज ऑल्सो फ्रॉम विक्रोळी. इथे आपण फोर्स लाईव्ह आपण बघतो या ठिकाणी मॅच. अतिशय सुंदर टेलिकास्ट आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. सिद्धांत कदम माझे डिजिटल स्कोरर या ठिकाणी स्कोरिंग करत आहेत. आमचे मॅन्युअल स्कोरर आपण बघतो या ठिकाणी प्रशांत लोणकर खूप सुंदर काम करत असताना अप्रतिम माहिती बारकाईने या ठिकाणी देत आहेत आम्हाला. टेनिस विश्वामध्ये खूप चांगले स्कोरर होऊन गेलेत. चंदन कोरी, संजय म्हात्रे, सम ऑफ द ब्युटिफुल स्कोरर्स. एक दर्जा सेट केला त्यांनी. बॅकफुटला थांबून चेंडू हवेत खेळले, सेफ शॉट आहे. चेंडू डीपला जातोय कव्हर रिजनमध्ये. शाबास याच्या बॅटमधून आज चौकार येतोय. गुड.
उमर 11 सुद्धा या ठिकाणी खेळून गेले. मला आठवतंय ज्या वेळेला उमरनी सुप्रीमो चषक जिंकला होता, प्रचंड डोळ्यात अश्रू होते. ते एक स्वप्न होतं, त्यांनी पूर्ण केलं. ओ चेंडू पोटामध्ये आला होता. बॅकफुटला थांबले, चेंडू खेळतात, सेली पॉईंटला डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र नाही, बॅकअप केला जातोय. हे टेनिस विषयामध्ये काही बारकाई नाही या गोष्टी, किंवा नवीन नवीन पद्धती, नवीन नवीन थ्रो द्यायच्या ज्या पद्धती आहेत त्यांचा जन्म याच टेनिस विश्वात झाल्या. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, बबन शेठ क्रिकेट रजनीमध्ये अमोल वेतोस्कर यांचा संघ खेळत होता राहुल 11 समोर. त्यावेळेला जे एका एंडनी दुसऱ्या एंडला थ्रोची जी पद्धत आहे त्याचा जन्म याच ठिकाणी झाला, जो नंतर आपण नॅशनल इंटरनॅशनलला पाहिला. हे माझे वाक्य नाही, सुरेश सरैया याने कौतुक केलं होतं त्या स्टाईल ऑफ फिल्डिंगचं. दिस इज हाऊ न्यू क्रिएटिव्हिटी असेल, इनोव्हेशन असेल, नवीन पद्धती असेल, त्या सगळ्या जन्म जो होतो या मातीत होतो. बॅकफुटला थांबून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. ISPLला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी सुद्धा याचा उल्लेख केला. लेग बायचा इशारा. टेनिस क्रिकेट गावस्कर खेळले, टेनिस क्रिकेट वेंगसरकर खेळले, टेनिस क्रिकेट मांजरकर खेळले, टेनिस क्रिकेट सचिन खेळले, टेनिस क्रिकेट कांबळी खेळला आहे. त्यामुळे टेनिस क्रिकेटला एक बहुमान आहे मुंबईमध्ये. मुंबई क्रिकेटची पंढरी आहे. 42 वेळा रणजी करंडक मुंबईने जिंकलं आहे. आज वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि आज त्या ठिकाणी उत्सव आहे. सगळ्या एक्स क्रिकेटर्सचं सगळ्यांचा सन्मान, फेलिसिटेशन आज त्या ठिकाणी केला जाईल. लॉट ऑफ मेमरी इन वानखेडे स्टेडियम. स्पेसिफिकली 2 एप्रिल विसरता कामा नाही, जेव्हा वर्ल्ड कप जिंकला होता. बॅकफुटला थांबून खेळण्याचा प्रयत्न 2011 वर्षी बॉडी लाईन होता. चेंडू अपेक्षापेक्षा जास्त वरतीने याचा जन्म झाला ॲशेस सिरीजमध्ये. डॉन ब्रॅडमॅन अशाच पद्धतीने या चेंडूला सामोरं जायचे. त्यावेळेला काय हेल्मेट वगैरे याचा जन्म नंतर झाला. 1971ला विक्रमादित्य सुनील गावस्करने केलेले 771 धावा कोणी विसरणार नाही. आणि ते पण पनामा कॅपमध्ये राक्षसी गोलंदाजांना सामोरं जात असताना. धावसंख्या आहे मैदानावरती 21. क्रीज कॉर्नरवरून चेंडू होता, बॅकफुटला थांबले, चेंडू पाठवल्या बाउंड्रीकडे. ब्युटिफुल एलिव्हेशन. या मुलाकडे क्लास आहे. शाबास. हा भविष्यामध्ये येणाऱ्या वर्षांमध्ये अत्यंत अप्रतिम फलंदाज होईल, हे माझं प्रेडिक्शन आहे. ब्युटिफुल शॉट, दोन्ही शॉट टेक्निकली परफेक्ट खेळला आहे, गॅपमध्ये खेळले आहेत. 2 बाउंड्रीजने त्याचा क्लास जो आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. एकंदरीत 2 षटकं पूर्ण झाली. 2 षटकानंतर धावसंख्या झाली 25. पहिल्या षटकात आल्या 14 धावा, दुसऱ्या षटकात आल्या एकंदरीत मैदानावरती 11 धावा. सरासरी 12.5ची या ठिकाणी शाबाज आणि राहुल दोघांनी ठेवले. आणि दोघेही बघा, दोघे जर दोन्ही बाजूनी चांगली बॅटिंग करत असतील, लक्षात घ्या, दोन्ही बाजूनी दोन्ही फलंदाज, तर नक्कीच त्याचा जो स्टँडर्ड आहे तो अजून वाढतो टीमचा. आणि तेच या ठिकाणी राहुल आणि शाबाज दाखवतात. त्यांना माहिती आहे समोरचा संघ बलवान संघ आहे, मोठं टार्गेट द्यावं लागेल. 2 षटकात 25 आले तर 3 षटकात 75-80 होऊ शकतात 6 षटकामध्ये. बॅकफुटला थांबून चेंडूला हुक केलाय, चेंडू चाललाय बाउंड्रीकडे. अतिशय सुंदर टायमिंग यावेळेला राहुलच्या बॅटमधून येतोय आणि दोघेही एंडनी, लक्षात घ्या. जसं उल्लेख केला मला अजिंक्य साधमनी, मैदानाची परिस्थिती खूप गंभीर होती सर, कारण इथे लग्न होतात, गरबा होतात, त्यामुळे मैदान बिघडतं भरपूर वेळा. BMCकडे, बृहन्मुंबई महानगरपालिकाकडे मैदान आहे. त्यांना मी आव्हान करेन हे मैदान मेंटेन करा, कारण या मैदानाशी ऐतिहासिक आठवणी खूप जुळले गेले आहेत. रोहित शर्मासुद्धा यांनी खेळला इथे. बॅकफुटला थांबून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये जातो आहे. त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत सगळ्यांना जी चिंता होती की रोहितची कॅप्टनशिपचं काय होईल, तसं काय नाही आहे. लक्षात घ्या, येणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी असेल किंवा इंग्लंडच्या समोर रोहितच कॅप्टन राहील आणि त्यामुळे त्याच्याकडे ती जबाबदारी राहील. कारण रोहित अजूनही तेवढ्याच चांगल्या पद्धती, एखादा टूर खराब गेलं म्हणून 30 धावा झाले, टूर खराब गेलं म्हणून कॅप्टनशिप काढण्याची प्रथा नाही आहे. संधी देणं आवश्यक आहे, ती संधी परत त्याला दिली जाते आणि रोहित स्वतःला प्रूव्ह करेल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आणि इंग्लंडच्या समोर, याबाबतीत शंका नाही. इज फ्रॉम बोरोली, स्टार्टेड द करियर फ्रॉम पायाडे, मॅग्निफिसंट क्रिकेटर, लॉट ऑफ स्ट्रगल.
बघा रोहित शर्मा यांचे पिताश्री यांचं आगमन त्याच वेळेला होते. सन्माननीय मनोज शर्मा यांचं आगमन होते त्याच वेळेला. तर त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. रोहितविषयीच मी बोलत होतो. माय फेवरेट क्रिकेटर अँड फेवरेट प्लेयर ऑल्सो. त्यांचे काका मनोज शर्मा यांचं आगमन त्याच वेळेला होतं. ए ग्रेट प्लेयर गिवन बाय बोरोली. किती कष्ट केलेत, किती प्रयत्न केलेत, किती ऊन पाऊस पाहिलाय, किती वेळा तो लोकांना त्याचं यश दिसतंय, पण यशाच्या मागचा त्याचा जो अंधार आहे, प्रयत्न आहेत, डोळ्यातले अश्रू आहेत, हे शब्दांनी वर्णन करता येणार. त्याचं स्वप्न होतं भारताला विश्वकप जिंकून देण्याचं. ते पूर्ण नाही झालं. अहमदाबादला ऑस्ट्रेलियासमोर खेळत असताना फायनलला बॅकफुटला थांबले. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. भारताचे संघनायक रोहित शर्मा यांचे काका मनोज शर्मा यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं खूप सॅक्रिफायसेस आहेत, खास करून त्याच्या आईवडिलांचं हे शब्दांनी वर्णन करता येणार नाही. नो डाऊट T20 वर्ल्ड कपमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवला, वादच नाही. मात्र ते जे अहमदाबादला जे आपण हरलो ते दुःख विसरणं खूप कठीण होतं. स्वतः सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं सांत्वन करत होते फायनल झाल्यानंतर. चीअरअप करत असताना स्क्रीनवर तुम्ही बघू शकता रोहित शर्मा यांचे काका मनोज शर्मा यांना. गिव्हिंग अस अ व्हॅल्युएबल टाइम. थँक्यू सर. सच अ ग्रेट प्लेयर फ्रॉम शर्मा फॅमिली फॉर इंडिया. बॅकफुटला आपण ऑन साईडला पुल केलं आहे. ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी. थोडासा नजमुल याचा मंडळ याचा अतिशय सुंदर थ्रो डीपमधून येत असताना या ठिकाणी नजमुल मंडल आणि शाबास जो चांगलं बॅटिंग करत होता तोच या ठिकाणी. असं म्हणतात चांगले फलंदाज दुर्दैवी पद्धतीने धावबाद होतात. तर रोहित शर्मा याच्याविषयी आपण बोलवतो. असंख्य आठवणी आहेत. ॲज अ कॅप्टन ऑफ मुंबई ऑल्सो, ॲज अ कॅप्टन ऑफ इंडिया ऑल्सो इट ट्रॅव्हल अ लॉट आणि खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला भारतासाठी. अजूनही ते करतायत. कारण प्रमुख मला अजूनही रिलायन्समधला एक प्रोग्राम होता, त्याच्यामध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरनी उल्लेख केला होता. हे येणाऱ्या वर्षांमध्ये 2 हिरे आहेत, विराट आणि रोहित, जे भारत संघाला पुढे नेतील आणि भारताची प्रगतीची जी गोडदोड आहे ती सुरू ठेवतील. आणि ते दोघेही त्या पद्धतीने. बॅड पॅच येतो ऑस्ट्रेलियाच्या टूरमध्ये, बॅड पॅच आला तर परफॉर्मन्स जो नेहमी बघायला मिळतो तो बघायला नाही मिळाला. षटकं संपलेत मैदानावरती 3. पहिल्या षटकात धावा आल्या एकंदरीत 14 धावा आल्या. नंतर दुसऱ्या षटकात 9, तिसऱ्या षटकात 8, धावसंख्या 33. 3 षटकानंतर 11ची सरासरी या ठिकाणी भांडूप स्ट्रायकर्सनी या ठिकाणी भांडूपच्या माध्यमातून ठेवलेली आहे. भांडूपचं एक खूप चांगली आठवण आहे, मी नक्कीच सांगेल. राजेश कोचरेकर माझे सहकारी समालोचक दूरदर्शनचे, ते भांडूपचे. खूप सुंदर आठवणी आहे. भांडूपला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा होतात. पावसाळीमध्ये तिकडे एक स्पर्धा पार पाडली जाते चांगल्या पद्धतीने. श्रेयस तेंडुलकरला विसरून चालणार नाही. ग्रेट प्लेयर. टेनिस विश्वामध्ये असंख्य हिरे. आता पुढची पिढीसुद्धा टप्प्याटप्प्याने जन्माला येते. बॅकफुटला थांबून चेंडूला ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न आणि हा षटकार आहे. ब्युटिफुल शॉट फ्रॉम विकी मुंबईकर. प्रश्न विचारण्यात आलं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरला की भारतामध्ये आपल्या मुंबईचे खेळाडू जास्त कधी दिसतील. त्याने सांगितलं 8 वर्ष लागोपाठ रणजी करंडक मुंबईला जिंकावं लागेल. 42 वेळेला आपण जिंकलोय, तेव्हा भारतीय संघामध्ये आपले मुंबईचे खेळाडू जास्त दिसू शकतात. गुड शॉट. 3 चेंडूमध्ये पुन्हा एकदा लॉफ केलंय. इथे पारितोषिक सुद्धा आलंय. अप्रतिम. अतिशय सुंदर पद्धतीने जज करतात. थोडंसं डाव्या बाजूला निघून गेले होते, नंतर लास्ट मोमेंटला थोडेसे मागे आले आणि आशिष पंडित खूप चांगल्या पद्धतीने ते जेल फिनिश करतात, त्यामुळे फलंदाज बाद होते. पावसकरनी 3 लागोपाठ षटकार आला तर पारितोषिक 3000 रुपयाचं ठेवलं होतं या ठिकाणी. सुरुवात चांगली झाली. जिंकले
या आपण गणेश पटेल यांचा सन्मान या ठिकाणी करूया अजिंक्य सानपच्या माध्यमातून. अजिंक्य इज सच ए डिफरंट पर्सनॅलिटी. अजिंक्याचं प्रचंड पब्लिक रिलेशन आहे, अतिशय चांगली ओळख सगळ्यांशी, आणि त्यामुळे ती ओळख आपल्याला या ठिकाणी कितीतरी असे पडद्यामागे लोक आहेत जे सातत्याने अजिंक्य सानपला मदत करतात. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2005साठी आपण या ठिकाणी बघतोय पटेल साहेबांचा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने शाल आणि सन्मान चिन्ह एक आठवण राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटचं या ठिकाणी देत असताना आमचे गणेश सानप US मधून सामना एन्जॉय करतायत. ते सुद्धा वरच्या लेवलचं क्रिकेट खेळलेले आहेत आणि आज सन्मान राजेंद्र सानपच्या आठवणीत एक राहावं म्हणून या स्पर्धेचं त्यांना देण्यात येतं अजिंक्यकडून. 9 वर्ष स्पर्धा करणं अत्यंत कठीण असतं, सातत्य ठेवणं, आणि अजिंक्य करतोय सातत्याने. धावसंख्येकडे वळूया. धावसंख्या झाली मैदानावरती ती 39. षटक मार्गस्थ आहे मैदानावर 4. रायझिंग सन्स आपला माणूस टॉससाठी यायचंय. बॅकफुटला थांबलेत, ऑन साईडला थांबले, पाठवतायत ऑन साईडला चेंडू. राजमुद्रा विक्रोलियन्स यांचे सुद्धा संघनायक टॉससाठी येतील. हे 6 ओव्हर झाले की आपण टॉस घेऊ. सगळ्या संघनायकांना पुन्हा एकदा एक आव्हान करतोय अजिंक्य सानप यांच्या माध्यमातून, प्लीज कम इन टाईम, प्ले इन टाईम. टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट. 30 मिनिटामध्ये 6 षटकं टाकली गेली पाहिजे. काल जी परिस्थिती निर्माण झाली बॅड लाईटची तशी आज होता कामा नाही दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये. काल गौतम भरत वाघेला अपकमिंग यंगस्टर ऑफ बोरिवली, मुंबईचे अत्यंत क्लास प्लेअर, इथे येऊन गेले. बॅकफुटला थांबून चेंडू ब्लॉक होलमध्ये होता, जागा बनवली. फटके मिळत नसतात, फटके बनवावे लागतात. प्लेसमेंट करत असताना एक सिंगल. फलंदाज आहेत राहुल, अतिशय सुंदर बॅटिंग. इश्तियाक असेल, राहुल असेल, शाहबाज असेल. स्ट्राईकवर येतात आकाश. बॉलर आहेत आमचे परेश, चांगले बॉलर आहेत. त्यांनी सुद्धा पहिल्या सामन्यात चांगली ॲनालिसिस ठेवली होती. बॅकफुटला थांबले, टायमिंग व्यवस्थित झालं नाही आहे. चेंडू सर्कलमध्ये येतोय, कव्हर करेपर्यंत कदाचित कभी हां कभी ना. दोघेही थांबले कारण स्ट्राईक एंडचा बॅट्समॅन भरपूर पुढे निघून आला होता. तर एकंदरीत षटकं पूर्ण होत आहेत मैदानावरती. आपण बघतोय 4 आणि 4 षटकानंतर धावसंख्या झाली 42. गडी बाद झालीत एकंदरीत मैदानावरती 2. बांडूप स्ट्रायकर्स यांचे सरासरी 10.40. जे पहिल्या षटकात त्यांनी 14 ठेवली होती ती सरासरी थोडीशी खाली येत असताना या पुन्हा एकदा बघूया. पहिल्या षटकात 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 9 धावा आल्या, तिसऱ्या षटकात 8 आणि मागच्या षटकात सुद्धा 9. 3 विकेट गेलेत, 2 नाही. धन्यवाद लोणकर. एक चांगल्या समालोचकाला एक चांगल्या गुणलेखकाची गरज असते. मला अजूनही भारताच्या पहिल्या सामन्यात गुणलेखक लक्षात राहतात आणि हे तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात सगळ्या छोट्या छोट्या ज्या माहिती आहेत, बारकाई जे आहेत ते तुम्हाला देत असतात आणि तेच एका चांगल्या गुणलेखकाची माहिती असते. मुंबईमध्ये ग्रेट स्कोरर म्हटले की रमेश परब याला मी डोळ्यासमोर ठेवतो. वन ऑफ द ग्रेट स्कोरर ऑफ मुंबई क्रिकेट ॲज वेल एज इंडियन क्रिकेट. लाईन बघावी लागेल. येस, इट इज अ वाईड. महेश मकवाना स्वतः ग्रेट बॉलर आहेत एका काळातले आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की सकारात्मक चेंडू टाकणं आवश्यक आहे, नकारात्मक नाही. आणि तेच या ठिकाणी वाईट देत असताना धावसंख्या पुढे सरकते ती 43वर. ग्रेट बॉलर. मकवानाने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये 5चा ऑल्ट भरपूर वेळा घेतला आहे. माझ्याबरोबर पावसाळी क्रिकेटमध्ये नितीन जंगम यांच्याबरोबर असतात. बँड्रा प्रीमियर लीग अनिल परब साहेब यांच्या माध्यमातून पार पडलं जातं. बॅकफुटला थांबले, चेंडू फ्लाय होतोय. जेल असण्याची शक्यता आणि ते जेल फिनिश करत आहेत आणि परेश डीपमध्ये होते. खूप चांगल्या पद्धतीने धावत असताना पालघरने आज बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, प्लॅनिंग असेल, खास करून ओमकार देसाई इज अ मास्टर ब्रेन. पंकजी कॅप्टनशिप करतोय. मात्र ओमकारकडे अनुभव आहे. ओमकारकडे ते ऊन पाऊस त्यांनी खूप पाहिलं आहे. तर स्कोरकडे वळूया पुन्हा एकदा लोणकर. 43 धावा झालेत. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. विकेट गेलेत एकंदरीत 4 बांडूप स्ट्रायकर्सचे पालघर समोर खेळत असताना.
जो संघ विजयी होईल तो सेमी फायनलला प्रवेश करेल, लक्षात घ्या. आणि उद्या तुम्हाला त्याप्रमाणे उपस्थित राहायचं आहे. उद्या एक प्रेक्षणीय सामनासुद्धा चारकोपचा आहे, जो या ठिकाणी खेळण्यातील सगळे स्थानिक खेळाडूंना इन ॲक्शनमध्ये 2 वाजता तो प्रेक्षणीय सामना होईल. जरी प्रेक्षणीय असला तरी तो गंभीरपणे दोन्ही संघ लढतील, या बाबतीत कुठेही शंका नाही. पारितोषिक आहे, रोख रक्कम 11,000 आहे, ट्रॉफीसुद्धा आहे. नवीन फलंदाज अमित पाटील, अतिशय सुंदर स्टान्स अमित पाटीलचा, ब्युटिफुल स्टान्स. हो, थांबून त्या बॉडी लाईनला ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा. त्याचा स्टान्स बघितला तर राजेश मंदार गरुडीची आठवण झाली. लिटिल मास्टर ऑफ टेनिस वर्ल्ड. मंदारसुद्धा MHB कॉलनीमधूनच आपल्या करिअरची सुरुवात. ग्रेट प्लेअर. मात्र आजही लेदर क्रिकेटमधले 135 धावा ज्यांनी जेव्हा कुठल्या होत्या ते माझ्या डोळ्यापुढे आहेत सगळं. मॅग्निफिसंट क्रिकेटर, टेनिस अँड लेदर. मंदार बोलतात कमी, त्याची बॅट बोलते नेहमी. मंदार आणि भरतची जोडी लोक कधी विसरणार नाहीत. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन. भंड्या 11 नंतर राजेंद्र 11. संतोष भंड यांना कसा विसरू. मागचे 3 डिकेट सातत्याने व्यवस्थापक म्हणून कामगिरी बघतात. मागच्या बॅकफुटला थांबून ऑफ साईडला हवेत खेळले आणि कव्हरला तो जेल पकडला जातोय. फलंदाज अजून एक या ठिकाणी बाद. पुढच्या 2 संघाला तयार राहायचं आहे. राजमुद्रा विक्रोलियन्स, रायझिंग सन्स आपला माणूस. किती छान नाव आहे. आपला माणूस म्हटले की डोळ्यापुढे मुंबई येते. आपली मुंबई. एक मनात भरपूर लोकांच्या शंका येते की टेनिस विश्वात मुंबई मागे पडलाय. खरंच मागे पडलाय? नाही 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 नाही, बाउन्स बॅक करणार. तुम्ही थोडं थांबा, आत्मचिंतन चालू आहे. मुंबई आपले जुने सुवर्ण दिवस टेनिस क्रिकेटमधलं आणि तसंच लेदर क्रिकेटमधलं परत आणणार, या बाबतीत कुठेही शंका नाही. बॉडी लाईन बॅकफुटला थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलर आलेत नवीन आमचे आशिष. येणाऱ्या महिन्यात मला वाटतं बोर्ली प्रीमियर लीगसुद्धा पार पाडण्यात येईल. 8 आणि 9 फेब्रुवारीला सुभाष कोल्हापटे यांच्या सूचनेनुसार. तर रोहित शर्मा आपले भारताचे संघनायक यांचे काका मनोहर शर्मा यांचे आगमन झाले. त्यांचंही स्वागत. आणि सनीजी यांचंही आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. यू विल गेट लॉट ऑफ स्पोर्ट्स पर्सनॅलिटी फ्रॉम बोरोली. सुभाष कोल्हापटे सुद्धा स्पोर्ट्ससाठी खूप दर्जेदार सेवा केली आहे, एज्युकेशन आणि स्पोर्ट्ससाठी. चेंडू पडल्यानंतर जास्त अपेक्षा महेश थांबतोय, कारण रनआउट जर झाला तर आपलं लक्ष असायला पाहिजे आणि ती त्याची ओळख आहे. महेश म्हणून थांबला होता, फिनिश होऊ दे. आणि त्याच्यानंतर तो वाईड इशारा दाखवत असताना आणि धावसंख्या पुढे सरकते 45वर. पहिल्या सामन्यात आपण 83चं टार्गेट पाहिलं, दुसऱ्या सामन्यात 45, तिसऱ्या सामन्यात काय टार्गेट असेल आजच्या दिवसातील ते बघावं लागेल. काल उच्चांक धावसंख्या उमेश 11 यांच्यामार्फत 101 धावा बघायला मिळते. उमेश कुळे माझे मित्र, ISPL कार जिमखाना म्हटलं की सादिक राजापूरकर, उमेश कुळे, सम ऑफ द बिग नेम. सातत्याने या ठिकाणी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पार पडल्या जातात. बॅकफुटला थांबले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज आणि तिकडे जेल घेतला जातोय. जी सुरुवात केली होती इस्तियाकनी आणि त्याच्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग आपण पाहिली राहुल आणि शाहबाजकडून. आणि त्याच्यानंतर कोणी असं उभं राहताना, विकी मुंबईकरकडून माझी अपेक्षा होती, मात्र कोणी उभं राहताना दिसत नाही आहे. धावसंख्या झाली ती मैदानावर 45. गडी बाद झालेत, एकंदरीत 6 गडी बाद झाले. 45 फॉर द लॉस ऑफ 6. दोन्ही संघनायकांनी फोटोसाठी आमच्या टॉस का बॉस या स्टेजच्या जवळ यावं. राजमुद्रा विक्रोलियन्स, रायझिंग सन्स आपला माणूस. विशाल अनंत विचारे, नॉट विशाल, आय बॅग युअर पार्डन, इट इज भूषण अनंत विचारे.
नावामध्ये भूषण आहे, नावामध्ये विचार आहे, नावामध्ये अनंत सुद्धा आहे. या षटकामध्ये 3 विकेट आले, मात्र वाईड पडतंय विकेट येते, वाईड पडतंय विकेट येते, असं चित्र बघायला मिळतंय. बॅकफुटला थांबून चेंडू उचललाय, धावांची खूप गरज आहे या ठिकाणी. स्ट्रोक फ्रॉम विशाल. अशा फटकेबाजींची गरज आहे. फॉर द लॉस ऑफ 6 आफ्टर 5 ओव्हर्स. या ठिकाणी भांडूप स्ट्रायकर्स. ज्या संघाने पहिल्या षटकात 14 धावा कुठून माझ्या अपेक्षा वाढवल्या होत्या, त्याच्यानंतर मात्र पंकज ॲक्शनमध्ये आलाय, ओमकार ॲक्शनमध्ये आले आणि त्यांना कंट्रोल करून खाली आणले. 6 विकेटसुद्धा काढले आणि 51 धावा. तरी रन रेट चांगला आहे, 10.25. स्टील 1 ओव्हर टू गो. या 6 ओव्हरनंतर टॉस करू आपण. दोन्ही संघ तयार राहावे. राजमुद्रा विक्रोलियन्स, रायझिंग सेन्स आपला माणूस. ओमकार देसाई, अँबॅसेडर ऑफ मुंबई क्रिकेट, गोलंदाजीसाठी तयार. ₹3,000 पारितोषिक श्रीकांत पावसकर यांच्या मार्फत ओमकारने हॅट्रिक घेतलं. तर केशव का श्रीकांत? सुशांत पावसकर यांच्या मार्फत ग्रेट शॉट राहुलकडून. राहुल एका बाजूने किल्ला लढवत ठेवतोय, दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत गेले, मात्र राहुल लढतोय. त्या ठिकाणी लढावंच लागेल, जिंकू किंवा मरू, डू ऑर डाय. डीजे बघा, हार जीत असते, यश अपयश असतं, मात्र ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही चांगलं क्रिकेट खेळलात हे समाधान तुम्हाला भरपूर कॉन्फिडन्स देऊन जाईल. ओमकार बघा समोर आहेत. आज किती वर्ष मी त्याला खेळताना बघतोय. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू पुन्हा एकदा लॉफ केलाय. हा फटका क्लासिक होता साईड स्क्रीनच्या समोर. इट इज अ 6. राहुलच्या बॅटमधून दुसरा षटकार येतोय. धावसंख्या 63. राहुलच्या बॅटमधून 2 षटकार आले. विकीच्या बॅटमधून सुद्धा 1 षटकार आले होते. राहुल स्वतः 28 या धावसंख्येवर खेळतोय. मॅग्निफिसंट बॅटिंग, किलिंग इन्स्टंट. जेव्हा तुमचे 6 विकेट पडतात त्याच्यानंतर कोणीतरी उभं राहायला पाहिजे आणि ते उभं राहण्याचं काम त्या ठिकाणी राहुल एका बाजूने किल्ला लढवत असताना या ठिकाणी करतोय आणि धावासुद्धा वाढवतोय आणि धावसंख्येला नेऊन ठेवले. 63 या धावसंख्या, 63 या धावसंख्या. धन्यवाद लोणकर. सिद्धांत कदम, थँक्यू. प्रशांत लोणकर. हे 2 आमचे स्कोरर अपडेट्स या ठिकाणी देत असताना माझे सहकारी राजेश कुळे आज माझ्याबरोबर कॉमेंट्री करतायत आणि आमचा प्रयत्न आहे ते उद्यासुद्धा माझ्याबरोबर कसे राहतील. ही इज अ फॅन्टॅस्टिक कॉमेंटेटर. लेदरला सुद्धा उमटेक्स त्यांनी कव्हर केलं. डॅशिंग कप यांनी त्यांनी कव्हर केलं. महिलांसाठी क्रिकेट खूप सुंदर पद्धतीने. आणि आत्ताच लेदर क्रिकेट त्यांनी जॉली स्पोर्ट्स मैदानावरती त्या ठिकाणी घाटकोपरला खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलं. पद्माकर शिवळकर आणि जॉली स्पोर्ट्स अत्यंत जवळचं नातं आहे. तर तिसरा षटकार बसेल का? पावसकरांचा ₹3,000. यावेळेला बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू आहे. ओमकार कमबॅक करत असताना भरपूर लोक ओमकार देसाईला बॅट्समॅन म्हणून ओळखतात. मी त्यांना ऑलराऊंडर म्हणून ओळखतो. खास करून बॉलिंगच्या माध्यमातून मिड डेच्या टुर्नामेंटमध्ये खूप इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स त्यांनी दाखवला होता. क्लासिक प्लेयर फ्रॉम मुंबई, परफेक्ट अँबॅसेडर ऑफ मुंबई. आणि त्याचं एकच स्वप्न आहे, मुंबईचे सुवर्ण दिवस परत आणायचे. येणार, 100% येणार. चेंज ऑफ पेस होता आणि बघायचं आहे पंचांकडे आपल्याला. चेंडू जातोय ऑन साईडला, मिड विकेटला. इट इज अ बाउंड्री, इट इज नॉट अ 6. आणि 4 धावा. कॉन्टेस्ट लिजेंड विरुद्ध अपकमिंग यंगस्टर ऑफ मुंबई असं होतं.
आणि ते टाकल्याने त्या ठिकाणी ओमकार आणि राहुलच्या माध्यमातून बघायला मिळतं आहे. एकेकाळी ओमकारी याच वयाचा होता आणि त्याला माहिती आहे अपकमिंग यंगस्टर किती परिश्रम करत आहेत. गुड बॅटिंग फ्रॉम राहुल. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. महेश सरफरे व्यासपीठाच्या खाली उभे आहेत. त्यांना नम्र विनंती आहे त्यांनी वरती यायचं व्यासपीठावर आणि स्थानापन्न व्हायचं आहे. ऑर्गनायझरकडून ही सूचना आहे. महेश सरफरे. धावसंख्या झाली ती 68. चांगली धावसंख्या आहे. चांगली फाईट होईल क्वार्टर फायनलला. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ इम्प्रोव्हायझेशन, व्हॉट अ फुटवर्क ऑन द टोस होता. टोस म्हणजे काय, आपल्या पायाच्या बोटांवर चेंडू होता आणि त्यांनी इतकं सुरेख पद्धतीने बॉटम हँडचा वापर करत चेंडूला फेकून दिलंय. राहुल, मी पुन्हा एकदा सांगतो, इस्तियाक असेल, राहुल असेल, शाबाज असेल, हे तिघेही येणाऱ्या वर्षांमध्ये ग्रेट प्लेयर होतील, या बाबतीत शंका नाही. थांबून ऑन साईडला पुल केलंय. थोडं थांबले होते राहुल कारण थांबून आला होता चेंडू आणि 2 धावा फार वेगाने पूर्ण करत असताना तिसऱ्या धावांसाठी सुद्धा निघालेत. 9 सेकंडचे बॅट्समॅन धावसंख्येला पुढे नेत आहेत या ठिकाणी 76 वर. कारण मागच्या वेळेला 82 केले होते पालघरने, हे लक्षात होतंच भांडूपला आणि त्याच धावा नो डाऊट मधल्या ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या. नंतर राहुलने मात्र सगळे सूत्र हातात घेत असताना खूप चांगली बॅटिंग केली. राहुलने किती धावा केल्या आपण बघूया या ठिकाणी आणि थोड्याच वेळामध्ये आपण स्वागतसुद्धा घेणार आहोत, मॅन ऑफ द मॅचसुद्धा देणार आहोत. 2 मिनटं साहेब, 1-2 मिनटं. तर 2 मिनटामध्ये आपण ही माहिती देऊया. इकडे 41 धावा केलेत. किती चेंडूत केलेत? 16 चेंडू 41 धावा. म्हणजे चांगली बॅटिंग आहे, अतिशय चांगलं स्ट्रायकिंग. म्हणजे 300च्या पलीकडे बॅटिंगचा ॲव्हरेज या ठिकाणी. या मुलाचं भविष्य उज्ज्वल आहे. मला आवडला शाबाज, मला राहुलही आवडला आणि आता जो शॉट ऑन द टोस जो खेळला तो क्लासिक होता. क्लास त्याचा वेगळाच होता, या बाबतीत शंका नाही. वळूया आपण मॅन ऑफ त्या ठिकाणी टॉस करण्यासाठी आणि तसंच स्वागतसुद्धा घेऊया या ठिकाणी. रोहित शर्माचे काका मनोहर शर्मा माझ्यावर उपस्थित. थँक्यू फॉर कमिंग या व्हॅल्युबल टाईम दिले आणि त्यांचा सन्मान अजिंक्य सानप या ठिकाणी करत असताना शर्मा फॅमिली हॅज गिवन ए गोल्डन दे आर गिवन ए गोल्डन डायमंड फॉर अस आय विल से. कारण आज रोहित T20 असेल, T50 असेल आणि टेस्ट असेल, याच्यामध्ये रोहितने जी छाप बोरोलीच्या माध्यमातून सोडली. थँक्यू मनोहर शर्मा फॉर गिविंग अस टाईम. अजिंक्य 1 मिनिट. तुषार प्लीज. नाही आता ये 2 मिनटं. क्रिकेटचे कव्हरेज आणि एक आता तुषार आलेले आहेत. तुषार पुढे बस ना. तुषार लवंगे, मी अजिंक्यची ओळख करून देतो. हे जुने प्लेयर आहेत. येस आणि खूप सुंदर स्पोर्ट्स मॅगझिनच्या माध्यमातून अप्रतिम टेनिस विश्वातील जुन्या सगळ्या आठवणी ते कव्हर करत आहेत. थँक्यू तुषार. तुषार दवंगेजी, TD स्पोर्ट्स, हार्दिक स्वागत. मंडम अय्यर सर.
मध्ये 41 धावा बांडूप स्ट्रायकर्ससाठी त्यांनी कोटल्या. आणि या आपण टॉस करूया. दोन्ही माझे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. दोघांना हार्दिक शुभेच्छा. मी त्या बाजूला जातोय. थँक्यू अजिंक्य. आणि टॉस होतोय या ठिकाणी आपण बघतोय. टॉस होतोय राजमुद्रा विक्रोलियन्स आणि रायझिंग सन्स आपला माणूस यांच्यामध्ये. कोण बोलतोय? चला टॉस होतोय. आजच्या दिवसातला चौथा सामना. काय घेत आहे? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण. कसं वाटतं या स्पर्धा एकंदरीत आतापर्यंत तुम्ही बघताय या ठिकाणी? खूप चांगलं आयोजन. दरवर्षी आम्ही खेळतो टुर्नामेंट. वर्षी पण याचा प्रयत्न. किती धावांमध्ये रोखायचं आहे समोरच्या संघाला? एनी गेम स्ट्रॅटेजी? कमीत कमी 60च्या आतमध्ये. आतापर्यंत सगळ्या मॅचेस पाहिल्या आहेत. एकंदरीत विकेट तुम्ही या ठिकाणी बघताय, काय वाटतं एकंदरीत? फायरी विकेट आहे. फास्ट बॉलर जास्त इफेक्टिव्ह करतील ग्राउंडवर. थँक्यू डिअर. ऑल द बेस्ट. फिल्डिंग घेतले त्याने. आपण बोलूया दुसऱ्या कॅप्टनकडे. या ठिकाणी तुम्ही जिंकलं असतं तर काय घेतलं असतं एकंदरीत स्पर्धेविषयी? एनी वर्ड्स? नाही, दरवर्षी खूप चांगल्या पद्धतीने आयोजन होत असते. कारण का दरवर्षी काय ना काहीतरी नवीन बघतो. आज तर एवढं चांगलं आयोजन केलेलं आहे की एंट्री केल्यापासून आतमध्ये वेगळंच फील येते टुर्नामेंटचं. एंट्री केल्यापासून एक वेगळी फील येते. खूप छान. 6 षटकात किती धावा उभारणार? बॅट्समन आता जेवढे रन्स करतील, कारण का विकेट पण चांगली आहे, ग्राउंड पण आहे, शेवटी बॅट्समनवरती डिपेंड आहे. जेवढं अंगावरती बॅटिंग घेऊन करतील तेवढे रन जास्त होतील. थँक्यू डिअर. थँक्यू. ऑल द बेस्ट टू बोथ द कॅप्टन. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. एक इनिंग संपलेली आहे, दुसरी इनिंग लगेच सुरू होते या ठिकाणी. आणि थोड्याच वेळात बघूया या ठिकाणी बॅट्समॅन कुठल्या पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत. तुम्ही ऐकताय राजेश कुळे आणि बालसुब्रह्मण्यम अय्यर यांना. आणि थोड्याच वेळापूर्वी मनोहर शर्मा, रोहित शर्मा यांचे काका या ठिकाणी उपस्थित होते स्टेजवरती. काही लोकप्रतिनिधी, नगरसेविकासुद्धा या ठिकाणी येऊन गेल्या. आणि सातत्याने अजिंक्य सानपचे भरपूर मित्र जे त्याच्यावर प्रेम करतात ते सगळे राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2025ला या ठिकाणी उपस्थिती देताना आपल्याला बघायला मिळते. गणेश सानप USA मधून लाईव्ह टेलिकास्ट आपल्या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये मोठा स्क्रीन लावला आहे US मध्ये. आणि तिकडे त्यांच्या सिटीमध्ये ते सामना एन्जॉय करतायत. सामना सुरू होतोय. बॅकफुटला थांबले. पावा प्ले होता. ब्युटिफुल कॅच. भरपूर लोकांच्या मनात आहे की पावा प्लेमध्ये चेंडू रिलीज झाल्यानंतर तुम्ही मूव्ह होऊ शकता. भरपूर लोकांना असं वाटतं नाही आपल्याला सर्कलच्या आतमध्येच थांबायचं आहे. नाही, सर्कलच्या आतमध्ये थांबायचा तो नियम चेंडू रिलीज होईपर्यंत. एकदा रिलीज झाला तर तुम्ही फ्लेक्सिबल होऊन बाहेर येऊ शकता. तसाच जेल आपण मैदानावर पाहिला. राजेश? अरे बंद आहे. नक्कीच ज्या प्रकारे झेल घेतलेला आहे आणि त्या झेलसाठी जो खेळाडू ज्याने झेल घेतला त्याचं कौतुक करणं फार महत्त्वाचं आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे विकी मुंबईकर याने घेतलेला झेल निर्णायक ठरला. कारण ओमकार देसाई असं वाटलं होतं की ज्या पद्धतीने खेळ केलेला या संघाने आणि आत्तापर्यंत त्याची जी उपस्थिती होती आणि पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण असेल. 77 करायचे आहेत. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टन्टी. मी गिरीश कोचरेकर आपणास विनंती करतोय आपली प्लेइंग 11ची लिस्ट आणून द्यायची. त्यामुळे हे आपल्याला प्लेइंग 11ची लिस्ट लेण्यासाठी जे आम्ही एक फॉर्मॅट तयार केलेला तो घेऊन जायचा आहे. गिरीश कोचरेकर, राजमुद्रा विक्रोलियन्स. थँक्यू राजेश. ओमकार देसाई ज्याची खेळी बघण्यासाठी आम्ही सुद्धा इथे वाट बघत होतो, प्रेक्षकसुद्धा वाट बघत होते. पुन्हा एकदा लवकर बाद होत असताना नार्वेकरला प्रमोशन देण्यात आलं आहे. थोडं लवकर आलं आहे. मागच्या वेळेला मिडल ऑर्डरमध्ये आला होता. आणि आता करण मोरे आणि राहुल नार्वेकर ज्यांनी पहिला सामन्यात या 2 फलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली होती. चेंडू पडल्यानंतर जास्त उसळतोय. चेंडू ऑन साईडला टर्न करायचा प्रयत्न बघायचं. पहिली धाव पूर्ण केले रोहित नार्वेकर आणि तसंच करण मोरे यांनी 2 धावा पूर्ण करत असताना. हे नार्वेकरचं ओम ग्राउंड आहे जसं त्यांनी मुलाखतीत उल्लेख केला. असंख्य आठवणी आहेत. दोन्ही संघाला विनंती आहे आपापल्या टीमची लिस्ट या ठिकाणी द्यायची आहे. जे 2 नवीन संघ विक्रोलियन्स या ठिकाणी खेळतील, राजमुद्रा विक्रोलियन्स आणि रायझिंग सन्स. आपला माणूस विक्रोलियन्सने आपली लिस्ट घेऊन जावी. ऑन साईडला खेळले. दाफाम पुल लॉंग लेगला आणि त्या ठिकाणी चेंडू जाईपर्यंत आणि हे 4 धावा. विक्रोलियन्सचे गिरीश कोचरेकर यांनी लिस्ट घेऊन जावं.
करणला मी का क्रिकेटमधलं तंत्रमंत्र म्हणालो त्याचं उत्तम उदाहरण आत्ताचा शॉट लक्षात घ्या. त्याचं टायमिंग सुरेख असतं, ताकद कमी आणि टायमिंग अप्रतिम, हे त्याची ओळख आहे. या आपण पवन बावसर साहेबांचा सन्मान या ठिकाणी घेऊया. अजिंक्य सानप यांच्यामार्फत पवन बावसर साहेब फार मोठ्या प्रमाणात सातत्याने पहिल्या सीझनपासून या ठिकाणी एक स्तंभासारखे अजिंक्यबरोबर पडद्याच्या मागे आहेत. आणि ही जी स्पर्धा तुम्ही या ठिकाणी बघताय सीझन नंबर 9, याच्यामध्ये पवन बावसर यांचासुद्धा फार मोठा वाटा आहे, योगदान आहे. या आपण त्यांचा सन्मान करूया. शाल, सन्मानचिन्ह आणि एक पुष्पगुच्छ देऊन अजिंक्य सानप या ठिकाणी पवन बावसार यांचा या ठिकाणी सन्मान करतात. भगवा रंगाची शाल या ठिकाणी, कारण आज आपण बघतोय तारीख 18 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिवस जवळ येतोय. हा भगवा रंग धैर्य आणि त्यागाचा रंग आहे, जो आपल्या तिरंगामध्ये सुद्धा आहे. तर पवन बावसारचा सन्मान अजिंक्य सानप या ठिकाणी करत असताना $77 टू विन, 77 धावा 6 षटकात, 6 षटकामध्ये या ठिकाणी करायचं. ओमकार देसाई बाद झालेत आणि हे दोन प्रमुख त्यांचे फलंदाज ज्यांनी बॅटिंग केली पहिल्या सामन्यात. अजून एक संधी या ठिकाणी येतोय, मात्र हा नो बॉल आहे आणि त्यामुळे नक्कीच रोहित नार्वेकर याला त्या ठिकाणी संधी मिळणार. पुन्हा एकदा याबाबतीत शंका नाही. कधी होत आहे मिस टाईम होतो असं. 12.83च्या सरासरी दावा करायच्यात या ठिकाणी मैदानावरती पालघर संघाला बांडूप स्ट्रायकर्सच्या समोर सामना जिंकण्यासाठी. ज्यांनी आपल्याला इंटरनेटची सुविधा दिली असे मंगेश कांबळे या ठिकाणी आलेले आहेत. मंगेश कांबळे स्टेजवर या, त्यांना नम्र विनंती अजिंक्य सानप यांच्याकडून. मंगेश कांबळे ज्यांनी इंटरनेटची सुविधा आम्हाला दिली त्यांनी वरती यावं स्टेजवर. आधुनिक काळ आहे, आधुनिक दुनिया आहे. यूट्यूबचं लाईव्ह फोर्स लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही बघताय. मदन देशमुख यांचं हे चॅनल आहे. ओ, दुसरी धाव घातक असेल, धावबाद भीती, फलंदाज बाद आहे, पंचांचा बोट आकाशात. दिस इज अ बिग विकेट. ज्या करण मोरेने मागच्या वेळेला पहिल्या मॅचमध्ये 23 धावांची पार्टनरशिप ओमकार देसाई याच्या बरोबर केली होती, क्लासिक चौकार समोर दाखवला होता, तोच करण मोरे टेक्निकली परफेक्ट साऊंड बॅट्समॅन मैदानावर दुर्दैवी पद्धतीने धावबाद होतोय. आणि त्यामुळे तो रनआउट होतोय. फ्री इटला नो डाऊट कॉट बोल्ड असेल किंवा कॉट असेल ते नसतं, मात्र रनआउट असतं आणि ही रनआउटचं प्रोव्हिजन असल्यामुळे तो दुर्दैवी पद्धतीने त्या ठिकाणी धावबाद होतोय. आज वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष झाले. तुम्ही MCA.org या वेबसाईटला जाल तर तुम्ही क्लिक करा, क्रिकेटचे रूल्स म्हणून तुम्हाला पूर्ण समोर येईल सगळ्या गोष्टी. फटाफट घ्याल का? दोन्ही टीम पुढच्या मॅचचे जे या ठिकाणी जर गणवेश त्यांनी टी शर्ट घातले असेल त्यांनी फोटो सेशनसाठी या ठिकाणी टॉस का बॉस स्टेजवर यायचं आहे. विक्रोलियन्स आणि रायझिंग सन्स, राजमुद्रा विक्रोलियंस और राइजिंग सन्स आपला मानूस. मंडल पिछली बार जल्दी आउट हो गया था, ये बहुत ही अच्छा क्रिकेटर है, इसका भविष्य बहुत उज्जवल है. देखना है कि इस बार मंडल वहाँ पे नजमुल मंडल क्या परफॉर्मन्स दिखाते हैं. ही सगळी येणारी पुढची पिढी आहे लक्षात घ्या. आणि ते टप्प्याटप्प्याने ओमकार जर हेरतो तर नक्कीच ते चांगले प्लेयर असणार, बाबतीत कुठेही शंका नाही. बॅकफुटला थांबले, चेंडू लॉफ केले, पुन्हा एकदा झेल उडतोय. ज्या करण मोरे आणि रोहित नार्वेकर या दोघांनी बॅटिंग करून मागच्या वेळेला 82 धावांचं टार्गेट दिलं होतं, तेच रोहित नार्वेकर आणि करण मोरे दोघेही पॅव्हिलियनमध्ये परतलेत. ओमकार देसाईसुद्धा परतलेत. 3 बॅट्समॅन त्यांचे परतलेत आणि बांडूप स्ट्रायकर्स या ठिकाणी दाखवत आहेत त्यांची साईड किती चांगली आहे. दे आर बाउन्सिंग बॅक विथ अ गुड बॉलिंग. आणा मुलुंड बांडूप
अतिशय उच्च दर्जाचं लेदर क्रिकेट इकडचे प्लेयर्स खेळतात बिकॉज ऑफ द ब्युटिफुल लेदर ग्राउंड्स ऑल्सो. आणि त्यामुळे या लोकांकडे स्टँडर्ड आहे, क्लास आहे. आणि भांडूप स्ट्रायकर्स आपला स्टँडर्ड, आपला क्लास या ठिकाणी दाखवत असताना बॉलिंगच्या माध्यमातून, बॅटिंगच्या माध्यमातून दाखवलं. आणि काय सुरुवात केली रवीनी, या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे. समोरच्या संघाला 9 धावांमध्ये आतापर्यंत रोखलं आहे. 9 फॉर द लॉस ऑफ 3. 9 धावा, 3 गडी बाद. परिस्थिती थोडी गंभीर आहे. आणि या गंभीर परिस्थितीतून कसा काय कुठला खेळाडू पार कारण मागच्या वेळेला आपण नार्वेकरची बॅटिंग पाहिली, 10 चेंडूत 42. करणची पाहिली. ओमकारनी सुरुवातीला थोडं बॅटिंग केलं, मात्र दोन्ही मॅचमध्ये ओमकारचं जे पोटेन्शियल आहे, कॅपॅसिटी आहे, जी ताकद मागच्या 3 डिकेटमध्ये मी पाहिलं ते मला बघायला नाही मिळालं ओमकारकडून. काय हरकत नाही आहे, असं होतं कधी अप्स अँड डाऊन्स बघायला मिळतात आपल्याला. मात्र आता कुठल्या फलंदाज ते उभं राहणार, ओमकार कोणाला मोटिवेट करणार, पंकज कोणाला मोटिवेट करणार, कोण उभं राहणार, आणि या ठिकाणी क्वार्टर फायनल या ठिकाणी कोण रंगवेल, कोण संघर्ष करेल, ते बघावं लागेल. हो, द विकेट खाली बसून थोडंसं ऑन साईडला खेळलेत. बॅकवर्ड स्क्वेअरला उंच उडी मारून चेंडू अडवायचा प्रयत्न, पण 4 धावा आहेत का बघा. इट इज अ बाउंड्री, इट इज अ अजमुल मंडल इज अ अपकमिंग यंगस्टर, क्लासिक क्रिकेटर आहे. मागच्याला एक बाउंड्री मारल्यानंतर तो लवकर आउट झाला होता. आता ही संधी आहे, त्याला अपॉर्च्युनिटी आहे आपल्या संघाला बाहेर काढण्याची. तो बघायचं कुठल्या पद्धतीने संघाला बाहेर काढतो. ही बाउंड्री त्याच्याच बॅटमधून आली. हो, वेग जास्त होता आणि बॅकफुटला थांबले. वेग जर जास्त असला तर शॉटमध्ये कन्वर्ट करण्यात भरपूर वेळा फलंदाज बीट होतात. असं समजू नका की लेदरलाच वेग असतो, टेनिसलाही वेग असतो. जब्बार, वन ऑफ द ग्रेट प्लेअर ऑफ टेनिस वर्ल्ड, 125 130च्या स्पीडनी सुद्धा बॉल टाकलेत त्यांनी. हो, थांबून आला. चेंज ऑफ पेस होता. अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करतायत मैदानावरती विशाल. धावसंख्या झाली 13. म्हणजे त्यांचे 3 प्रमुख फलंदाज बाद झालेत, ओमकार, करण आणि नार्वेकर, रोहित नार्वेकर. पॅटर्न पॅटच्या मध्ये होता. यॉर्कर लेंथवर चेंडूला ऑन साईडला प्लेसमेंट केलंय, मिड ऑनला जातोय, धावबाद होण्याची भीती आहे, मात्र नाही, सुरक्षितपणे पोहोचतायत त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीने. कम्फर्ट 2 कम्युनिकेट करत असताना 2 धावा, पहिली धाव वेगाने पूर्ण केली आणि 2 धावा वेगाने पूर्ण करून या ठिकाणी धावसंख्या पुढे नेत आहेत 15 या धावसंख्येवर. दोघेही चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतात मैदानावरती. आपण बघतोय नजमुल मंडल आणि त्यांच्याबरोबर आले ते नील. आणि हे दोघेही अपकमिंग यंगस्टर आहेत आणि ते प्रयत्न करत आहेत. निहिल या ठिकाणी प्रयत्न करत आहेत एक चांगली पार्टनरशिप ग्रो करून आपल्या लिजंड प्लेयरना इम्प्रेस करूया. बॅकफुटला थांबायत, आपण पूल करायचा प्रयत्न, टायमिंग चुकलाय, जेलबाद होण्याची भीती आहे. भरपूर वेळ हवेत होता चेंडू. आत्ताच मी म्हणालो हे दोघे प्रयत्न करतात आणि त्याच वेळेला या ठिकाणी पार्टनरशिप ब्रेक होते. डीजे माझा आवाज ऐकत असेल तर गिरीश कोचरेकर, विक्रोलींची लिस्ट मला भरून द्यायची आहे. इट इज अ रिक्वेस्ट, अपडेट करायचं आहे संगणकामध्ये. सर सामन्याकडे जाऊया. पुन्हा एकदा धावसंख्या झाली मैदानावरती आपण बघतोय ती 15 धावा झालेत. एकंदरीत 77 होईल ना, 77 धावा जिंकायला दिलेत मैदानावरती. इंटरनेट ज्यांनी आम्हाला या ठिकाणी पुरवलेलं आहे असे आमचे मंगेश कांबळे यांचं आगमन झालं आहे. त्यांचं स्वागत करतो. या आपण त्यांचा सन्मान पण करूया. मी विनंती करतो या ठिकाणी मंगेश कांबळे, अजिंक्य सानप त्यांना पुष्पगुच्छ देऊन, मंगेश कांबळे ज्यांनी या ठिकाणी इंटरनेट कनेक्शन आम्हाला पुरवलं आहे त्यांना आम्ही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करतो. बघा, पडद्याच्या मागे खूप लोक असतात जे वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतात. राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी त्यांचं एक कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे जे अजिंक्य सानप स्वतः या ठिकाणी करत आहेत. वोट ऑफ थँक्स.
यू नीड लॉट ऑफ पीपल बिहाइंड द स्क्रीन. 47 वर्ष काम करत असताना भरपूर स्पर्धा आम्ही पाहिलेत. खूप लोक असे असतात जे ग्लॅमरमध्ये येऊ इच्छित नाहीत, लाईमलाईटमध्ये यायचं नसतं, काम करणारी माणसं असतात. हे बॅट अँड पॅचमध्ये फ्लिक केले चेंडू ऑन साईडला. अभिषेकच्या खांद्यावर जबाबदारी. अभिषेक आज लवकर आला, आज अभिषेकला इथं उभं राहावं लागेल. अतिशय चांगलं टॅलेंट आहे, चांगलं पोटेन्शियल आहे अभिषेककडे. बघायचं एक क्रुशियल स्टेजमध्ये काय करतोय. षटकं संपलेत मैदानावरती. एकंदरीत 2 धावसंख्या झाली. 16-12.83 धावांची गती अविहोती ठेवली जाते मैदानावर 8च्या रूपाने. अजूनही 4 षटकं बाकी आहेत. 61 धावा पाहिजेत. 15.25 15 किंवा 16 धावा प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी करावं लागेल. अजिंक्य सानपकडून दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. म्हणून प्रत्येकाला आपण इथे ड्रेस कोड दिले. ते ड्रेस कोड घाला आणि फोटोसाठी या. अमरीश ज्यांनी 5 विकेट घेतले, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळालं. फार कमी क्रिकेटमध्ये बॉलरला पारितोषिकं जातात. एक मला आठवण आहे ती मी शेअर करीन. सतीश शेट्टी ज्यांना मॅन ऑफ द सिरीजचं राजेश पारितोषिक मिळालं होतं 20 विकेट काढल्याबद्दल. अनंत दिघे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या मातोश्री निर्मला दिघे स्मृती चषकमध्ये हरीशसुद्धा साक्ष आहे गोष्टीला, अंकलसुद्धा साक्ष आहेत. ते दोघेही दिघे साहेब आणि अंकल व्यासपीठावर होते, ज्यांनी सनी स्कूटर मॅन ऑफ द सिरीज म्हणून 20 विकेट काढल्याबद्दल सतीश शेट्टी यांना दिलं होतं. सतीश शेट्टी प्ले बॉय चेंबूर, प्रेस 11 बोरोली या संघासाठी भरपूर वर्ष केले. वन ऑफ द क्लासिक बॉलर, माझे आवडते गोलंदाज ते आणि अजित पुत्रन. चेंज ऑफ पेस होता हवेत आहे आणि मॅग्निफिसंट हा चक्रव्यूह होता अभिमन्यूला अडकवण्याचा. आणि अभिषेक दुसऱ्यांदा अशाच पद्धतीने चक्रमध्ये अडकत असताना लवकर बाद होत आहेत. या मुलाकडे प्रचंड प्रचंड पोटेन्शियल कॅपॅसिटी आहे, मात्र ती त्याला मिळालेली नाही कॅपिटलाइज करण्यासाठी. मॅग्निफिसंट कॅप्टनशिप फ्रॉम बांडू, ग्रेट कॅच. मागच्या वेळेला 5 विकेट काढले होते, त्याच अमरीशने चक्रव्यूह बनवला होता. आणि विकी मुंबईकर याचा कौतुक करेन. बघा, चांगल्या शॉटला चांगल्या कॅचमध्ये कन्वर्ट करणं ते मुंबईकरनी त्या ठिकाणी केलं आणि त्यामुळे एक धक्का या ठिकाणी अभिषेकच्या माध्यमातून. धावसंख्या बोलूया. धावसंख्या झाली मैदानावरती 16. विकेट गेले निम्मा संघ ड्रेसिंग रूममध्ये. 16 फॉर द लॉस ऑफ 5. करण बाद झालाय, ओमकार बाद झालाय, नार्वेकर बाद झालाय, नार्वेकर नंतर अभिषेक बाद झालाय. मंडल पण बाद झालाय. आणि त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की उभा राहणार कोण असा प्रश्न आहे. आणि आत्ता खरी टेल एंडरची परीक्षा आहे ते उभं राहा. कारण आत्ताचा काळ बघितलं तर टेल एंडर खूप चांगले खेळत आहेत, लेदर असो या टेस्ट असो. आत्ता टेल एंडरची परीक्षा आहे, ते कशी बॅटिंग करत आहेत या सिच्युएशनमध्ये. अक्षय गरत गॅपमधून काढतायत चेंडू, मात्र फिल्डर सुपर फिल्डिंग, मॅग्निफिसंट फिल्डिंग. जाग्यावर फिल्डिंग करणं वेगळं आणि आपल्या जाग्यावरून लांब जाऊन फिल्डिंग करणं वेगळं. विकी मुंबईकर वन्स अगेन ग्रेट फिल्डिंग विकी. नावच मुंबईकर आहे, नाव मुंबई, मुंबईच्या ब्लडमध्ये क्रिकेट आहे, मुंबईच्या DNA मध्ये क्रिकेट आहे. 42 वेळा रणजी करंडक जिंकलोय. आज वानखेडेचे 50 वर्ष पूर्ण झालेत. चेंज ऑफ पेस होता, बघायचा हा चेंडू कुठे चाललाय तो डीप मध्ये. इट इज अ 6. गोलंदाज आहेत अमरीश, बॅट्समॅन आहेत नील केनी. ग्रेट टेम्परमेंट, ग्रेट टेम्परमेंट.
लवकर ओळखलं त्यांनी चेंज ऑफ पेसला आणि काय टायमिंग केलं बॉटम एंडच्या माध्यमातून 6 धावा खेळत असताना टेल एंडर्स फाईट करतायत. तीच तर ओळख आहे मुंबईची, जिंकू किंवा मरू, डू ऑर डाय. बॅकफुटला थांबलं, ऑन साईडला उचललंय, चेंडू चालला लॉंग लेगला आणि त्या ठिकाणी बघायचं आहे कन्सिक्वेंटली दुसरा षटकार. दोन चेंडू दोन षटकार, 12 लक्षात घ्या. म्हणजे बघा काय बॅटिंग ॲव्हरेज याचा. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम नील आणि ऑन द फ्रंट अटॅक करत असताना या ठिकाणी आणि ज्या गोलंदाजांनी 5 विकेट काढले मागच्या सामन्यात त्याला धुत आहेत आणि त्याचंच जे प्रेशर आहे त्याच्यावरती वाढवत आहेत या ठिकाणी. ग्रेट स्ट्रॅटेजी, ग्रेट. ये सब दिमाग है ओमकार का, ये दिमाग है पंकज का, जो वहाँ पे नील इम्प्लिमेंट कर रहा है. मॅग्निफिसंट क्रिकेट. धावसंख्या झाली ती 29, अजूनही धावा पाहिजेत मैदानावरती 48, 48 रिक्वायर्ड. 20 चेंडू 48. नील जिंकून देणार प्रश्नचिन्ह आहे माझ्या मनात, ओमकारच्या मनात, पंकजच्या मनात, प्रेक्षकांच्या मनात. लेट अस वॉच. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम. चेंज ऑफ पेस होतो, यॉक करायचा प्रयत्न. क्या बात है, क्या कमबॅक किया अमरीशने. मॅग्निफिसंट कमबॅक. असे फटके बसल्यानंतर अमरीशने सांगितलं अगर तो मारेगा तो ये मेरा लाइन एंड लेंथ होगा. मॅग्निफिसंट बॉलिंग, क्लासिक बॉलिंग. यॉकर लेंथ एक असा लेंथ आहे जेव्हा तुम्हाला बॅट्समॅनला शांत ठेवता येतो. यॉकर लेंथवर सगळे खेळू शकत नाही. ओमकार देसाई यॉकर लेंथवर 6 मारतात, ही त्यांची एक्सपिरियन्स आहे. ओ बघायचं यावेळेला क्लीन बोल्ड होत आहेत. अमरीशनी उत्तर दिलंय मुझे मारना इतना आसान नहीं है आणि जेवढे फटके बसले होते ते प्रत्युत्तर देत असताना असं वाटलं होतं की कुठे हा सामना आता तो निसटतोय का. अशा वेळेला त्रिफाशीत केलंय. सामन्यात 2 षटकं 6 धावा 5 गडी बाद. त्या अमरीशला या ठिकाणी आपण बघतोय पहिला षटकात 13 धावा कुठल्या गेल्या, मात्र 2 गडी काढल्या. अमरीशने कमबॅक केलंय आणि जो खेळाडू सामना आपल्या हातातून घेऊन जात होता फलंदाज त्यालाच त्या ठिकाणी बोल्ड केलंय. दिस इज कॉल्ड क्रिकेट. मुंबईचं क्रिकेट याच्यासाठी ओळखलं जातो. किलिंग इन्स्टंट, लढाऊ वृत्ती, जिंकू किंवा मरू दोन्ही संघ खेळत आहेत त्या ठिकाणी. ऑस्ट्रेलिया उगाच ते अट्ट करत नाहीत की आम्ही दौरा सुरू करू ते मुंबईच्या मॅचशी. समीर दिघे आणि स्टीव वॉबमधला तो सामना अजूनही मला लक्षात आहे. CCIमधला जेव्हा सामना जिंकला होता निलेश कुलकर्णींनी 5 विकेट काढले होते, तो सामना अजूनही मी विसरलो नाही. त्याची कॉमेंट्री मी, सुरेश सरैया, भरपूर चांगले समालोचन करत होते. चंद्रशेखर संत. ओ बॅकफुटला थांबले, चेंडू लॉफ केल्या. बघायचा क्षेत्ररक्षक डीपमध्ये त्या ठिकाणी जज करता जेल असण्याची शक्यता. अक्षय घरत एक आशा होती पालघर संघाकडे, तो मैदानावर या ठिकाणी बाद होतोय. DJ अमरीशने जाता जाता धक्के दिले. अमरीश नंतर आता आपण बघतोय रवी बुंबक अशीच गोलंदाजी करतात. त्यांची ओळख अशीच आहे आणि ते सुद्धा कमबॅक करत असताना आपल्या संघाला या ठिकाणी एकंदरीत आपण धावसंख्या बघूया आणि विकेट्स बघूया. 29 धावा झालेत. विकेट्स किती पडलेत बघूया मैदानावरती. 6 गडी बाद झालेत. आता धावा किती हवेत मला सांग जरा. 17 चेंडू 48 धावा. धन्यवाद प्रशांत, धन्यवाद या ठिकाणी सिद्धांत कदम. 17 चेंडू 48 धावा. सामना जिंकू शकतात
पॉसिबल आहे. मला सतीश धुळे डोळ्यासमोर उभा राहतो. भरपूर प्लेयर डोळ्यासमोर राहतात जे सामन्याला कलाटणी देण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. इथे प्रश्न असा आहे की 17 चेंडूमध्ये 48 धावा होतील का? 4 विकेट्स आहेत. बॅकफुटला थांबले, चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न. अजून एक फलंदाज बाद. तर इकडे काय रवी काय कुठे जागा देत नाही आहे आणि मैदानावर 7वा गडी बाद करतोय DJ. व्हॉट अ कमबॅक बांडूप स्ट्रायकर. 16 चेंडू 48 पाहिजे, 8 विकेट गेलेत. एकूण रोहित, मायराज, राहुल, आकाश झा, इस्तियाक, विशाल, नागेंद्र, अमरीश इज माय फेवरेट बॉलर ॲज ऑन टुडे. अमित पाटील, त्याच्यानंतर विकी मुंबईकर, क्लासिक प्लेअर. शाबाज, दिल जीतली आहे. त्याच्यानंतर आतिश, राजू बुंबक, रवी बुंबक ॲट्रिकवर आहेत. लॉफ केलंय, बघायचंय जेल असणार का, सर्कलच्या थोडासा बाहेर आहे, जेल घेणार का. आणि हा दुसरा हॅट्रिक आपण या ठिकाणी बघतोय. नो डाऊट रवी याच्यासाठीच ओळखला जातो. इकॉनॉमिकल बॉलर आहेत. विकेट जास्त घेणं, धावा कमी देणं हे रवी बुंबकची ओळख आहे. आणि रवी दुसरा हॅट्रिक या ठिकाणी राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंटमधलं पूर्ण करतायत. राजेश, काय बोलायचं या ठिकाणी? प्रयत्न निश्चित छान होता. मात्र ज्या प्रकारे आपण पाहिलं की एक पहिल्या ओव्हरमध्ये रवी बुंबकने घेतलेल्या 2 महत्त्वाच्या विकेट्स, त्यानंतर दुर्दैवीरित्या बाद झालेला करण मोरे आणि तदनंतर आत्ता घेतलेले हॅट्रिक या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक आहे या 9व्या पर्वातील. एकूण 5 विकेट यांनी देखील घेतलेले आहेत आणि 1 रनआउट. म्हणजे हा एकमेव संघ सर असा दिसतोय बांडूप स्ट्रायकर्स ज्या संघाने सर्जिकल स्ट्राईक करताना या अगोदर अमरीशने 5 विकेट घेतल्या होत्या. पुन्हा एकदा भांडूप स्ट्रायकरने सर्जिकल स्ट्राईक करताना रवी बुंबक जो एक दर्जेदार गोलंदाज आहे त्याने देखील हॅट्रिक घेतल्याने एकूण 5 विकेट घेतलेले आहेत. त्यामुळे निश्चितच श्रेय त्या गोलंदाजांना आहे. नक्कीच सर राजेश. 1.4 बॉल्स, 9 धावा दिलेत, 5 गडी बाद केलेत रवी बुंबक यांनी. अमरीशने मागच्या वेळेला 5 विकेट काढले होते. हा संघ अत्यंत बॉलिंग लाईन त्यांची बघितलं तर अप्रतिम आहे बांडूप स्ट्रायकर्सचे. मला असं वाटतं येणाऱ्या या वर्षामध्ये 2025मध्ये बांडूप स्ट्रायकर्स अतिशय चांगला संघ म्हणून पुढे येणाऱ्या बाबतीत कुठेही शंका नाही. गुड साईड, गुड बॉलिंग, गुड बॅटिंग, गुड फाईट बॅक या ठिकाणी करत असताना. 14 चेंडू 48 धावा. धावा येत नाहीत, विकेट मात्र पडत चाललेत. 9 विकेट्स गेलेत. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू, बॉटम मॅन ऑन साईडला प्लेसमेंट. काय बॉलिंग आहे, काय कॅप्टनशिप आहे. बांडूप स्ट्रायकर्सच्या कॅप्टनचं मी अभिनंदन करतोय. सुपर्ब कॅप्टनशिप या ठिकाणी. आकाश झा याचं अभिनंदन आणि सगळ्या बॉलर्सचं सुद्धा अभिनंदन करायला पाहिजे. रवी बुंबक, विशाल, अमरीश, मॅग्निफिसंट बॉलिंग. इफ यू हॅव गुड बॉलर्स तुम्ही कुठलंही टार्गेट कमी स्कोरसुद्धा डिफेंड करू शकता. तो काळ मुंबईचा असा होता, 38 जण तर समोरच्या संघाला 19मध्ये ऑलडाऊन करणं ही ओळख होती त्या काळातली. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं बाहेर जात असताना वाईटचा इशारा त्या ठिकाणी. आणि चांगले अंपायर्स जे एका काळातले दिग्गज लिजंड प्लेयर्स आहेत ते या ठिकाणी चांगलं क्रिकेट एन्जॉय करत असताना 22 यार्डमध्ये. क्वालिटी ऑफ क्रिकेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्वालिटी रेव्होल्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यासाठीच मुंबई ओळखलं जातं. एव्हरी डे न्यू डेव्हलपमेंट. आणि 6वा गडी या ठिकाणी बाद केलं बुंबकनी आपल्या 2 षटकामध्ये. मागच्या वेळेला अमरीशनी 5 विकेट काढले, यावेळेला रवी बुंबकनी 6 विकेट काढले. तर ते प्रगती करत चाललेत. पुढच्या सामन्यामध्ये मला वाटतं ते 7 किंवा 8 विकेट काढतील. मात्र अमरीश यांनी कमबॅक केलं, रवी बुंबकनी शिखर चढवला आणि या ठिकाणी संघ गारद होते. पूर्ण टीम ऑलडाऊन होते. धावसंख्या झाली मैदानामध्ये आपण बघतोय ती 31च्या रूपाने आणि 10 सामना या ठिकाणी जिंकले. 45 धावांनी हा सामना जिंकले. इट इज अ बिग मार्जिन.